नमस्कार. शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. 17 तारखेला आपण जर बघितलं तर 17 तारखेला कमी दाब बऱ्याच अंशाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकल्यानंतर नवीन कमी दाबाची शक्यता बंगालच्या उपसागरात पुन्हा निर्माण होते. परंतु हा कमी दाब फारसा तीव्र नसल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा किती प्रभाव पडेल हे सांगता येणार नाही. परंतु पावसाचे प्रमाण मात्र नक्की वाढणार आहे आणि यदा कदाचित हा शेवटचा कमी दाब बंगालच्या उपसागरात मान्सूनचा ठरण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाच्या काळात पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होतील आणि त्याच्या प्रभावाने सुद्धा महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. त्यामुळे दुष्काळ महाराष्ट्रात पडणार नाही, फक्त काही विभागात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता राहील. आपण बघू शकता 20 तारखेपासून हा कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने निघेल. विदर्भावर त्याचा प्रभाव 22 तारखेला आपल्याला बघायला मिळेल. समोरील इमेजमध्ये आपण पाहू शकता की हा कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे बऱ्याच अंशांनी आपल्याला त्याचा फायदा होईल अशी प्राथमिक शक्यता आहे. कारण हे कमी दाब बऱ्याचदा उत्तरेकडे सरकतात आणि त्यामुळे बऱ्याचदा आपला अंदाज चुकला असं प्रेक्षकांना वाटतं, परंतु तसं नाही. शेवटी ही हवा आहे, हवेचा दाब आहे, कोणत्याही बाजूला सरकू शकतो. त्यामुळे आपण त्याच्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवून असतो. आपला प्राथमिक अंदाज आहे की विदर्भावर हा कमी दाब येईल आणि त्याच्या परिणामाने पावसाची वाढ होईल. आपण 20 तारखेपासून पावसाच्या स्वरूपात याचा अंदाज घेणार आहोत. समोरील इमेजमध्ये आपण लक्ष दिल्यास 19 तारखेपासून विदर्भात नवीन संभाव्य कमी दाबामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होईल. जोरदार पाऊस विदर्भात 19 तारखेलाही पडणार आहे. आपण सध्या पश्चिम महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण पाहू शकता की सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये इमेजमध्ये बघू शकता उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण आपल्याला 20 तारखेला वाढताना दिसेल. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की संततधार पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला होताना दिसेल. सोलापूर दक्षिण, सांगली पूर्व या भागात खूप पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस उस्मानाबाद जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान आपण बघू शकता की मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात, जवळपास बीड जिल्ह्यातील बराच भाग, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात खूप पाऊस आपल्याला 20 तारखेनंतर पडताना दिसेल. पूर्व विदर्भातसुद्धा खूप पाऊस पडणार आहे. दरम्यानच्या काळात आपण बघू शकता की लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या भागात पाऊस झालेला नाही, पण या भागात पावसाचा प्रभाव या दरम्यान निर्माण होणार आहे. आपण 21 तारखेलासुद्धा बघू शकता की आपल्याला सोलापूर जिल्ह्यात खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर पूर्व, दक्षिण, संपूर्ण लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, जालना, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे पाऊस कमी आहे या ठिकाणी पुन्हा पावसाचं वातावरण तयार होताना आपल्याला दिसतं आहे. आपण बघू शकता की दरम्यानच्या काळात इतर नाशिक जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे, पण 21 तारखेला आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर दिसतो आहे. विशेष म्हणजे रात्रीसुद्धा या भागात पाऊस होणार आहे. आपण 22 तारखेचे निरीक्षण करू शकता. सोलापूर, लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर विदर्भात या कमी दाबाचं केंद्र राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु यदा कदाचित हा कमी दाब महाराष्ट्रावर सरकल्यास महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आजच्या अंदाजानुसार आपल्याला विदर्भात अतिवृष्टीची शक्यता या कमी दाबामुळे आहे. आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता. केवळ अपेक्षा आहे की हा कमी दाब जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकलास
तर आपल्याला ज्याही विभागात आत्ता पावसाची तूट आहे ती भरून निघेलच, परंतु काही भागात जिथे यापूर्वीच पाऊस झाला आहे त्या ठिकाणी मात्र अतिवृष्टीने नुकसान होईल, पूर परिस्थिती निर्माण होईल. कारण बऱ्याच विभागात आता पाऊस झेलण्याची क्षमता जमिनीमध्ये राहिलेली नाही. पाणी पातळी ही अत्यंत वर आलेली आहे आणि त्यामुळे पाणी झिरपण्याची शक्यता नसल्यामुळे नद्यांना पूर येणार आहेत. हा पुढे जाऊन आपल्याला उद्या आणखी याची दिशा स्पष्ट होईल. आपला अंदाज आहे की हा कमी दाब महाराष्ट्रावर सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस आपल्याला 23 आणि 24 तारखेलाही पडताना दिसणार आहे. त्यामुळे 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडणार आहे. केवळ सांगली जिल्ह्यामध्ये आणि साताऱ्याच्या काही भागात पावसाची तूट राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील पावसाची तूटही भरून निघणार आहे. दरम्यानच्या काळात 12 तारखेपासून म्हणजे 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणची तूट भरून निघेल. आपल्याला विदर्भातील तूट देखील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील तूट पण भरून निघेल. उर्वरित महाराष्ट्रात जी तूट आहे ही भरून निघण्याकरता आपल्याला 20, 21, 22, 23 आणि 24 तारखेला जो पाऊस पडणार आहे त्याच्यावर आता संपूर्ण अवलंबून असेल. परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण या कमी दाबानंतर निर्माण होईल. आपण यापूर्वीही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की 24 तारखेनंतर कमी दाबासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल. आत्ता समोर दिसतो हा कमी दाब संपल्यानंतर परतीच्या पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल. एखादा कमी क्षमतेचा कमी दाब तयार झालास मान्सून अजून लांबण्याची शक्यता आहे आणि जर पुन्हा कमी दाब निर्माण झाला नाही तर मात्र परतीच्या पावसाला सुरुवात होईल. परतीच्या पावसाच्या काळातही बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होणार आहेत, परंतु ते परतीच्या पावसामुळे निर्माण होणार आहेत. मान्सून अजून तरी 20-21 दिवस मान्सून पडणार आहे आणि त्या काळात आपण 24 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहतोय, म्हणजे जवळपास 15 दिवसाचा हवामान अंदाज पाहतो आहोत. आणि त्यामुळे या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा निर्णायक असेल. या काळात ज्या ठिकाणी पाऊस पडणार नाही त्या ठिकाणी पावसाची तूट ही परतीचा पाऊस भरून काढेल. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही दुष्काळ पडणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. अतिवृष्टीची मात्र काही ठिकाणी शक्यता आहे आणि त्या ठिकाणचं नुकसान हे नैसर्गिक आहे. केवळ जागं करणं एवढंच आमच्या हातात आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैराजय.